लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता जीवा हा सगळं काही सत्य आता काव्याला सांगून टाकणार आणि काव्या ही नंदिनीला दिलासा देणार. तर दुसऱ्या बाजूला आता विक्रम काका चांगलीच आता इकडे दिव्याची उपट भरणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं हे सगळं बघू आपल्या व्हिडिओमध्ये. तर इकडे आता नंदिनी ही लिहित असते, मी आई होणार, आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार. आणि ते लिहिताना आता नंदिनीला आपसूक रडू येतं आणि नंदिनी आता ढसाढसा रडत असते आणि ती म्हणत असते की काश जर हे लिहिल्याने खरं झालं असतं, मेडिकल सायन्स बदललं असतं तर खरंच मला किती आनंद झाला असता. माझ्या इतकी सुखी बाई ह्या जगात दुसरी कोणीही ठरली नसती खरंच. पण शेवटी जे सत्य आहे ते तर बदलता येणार नाही आहे. मी आई होऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे आणि हे अटळ सत्य आहे. खरंच माझ्या बाबतीत नेहमीच सगळं वाईट का घडतं? नक्की मी एवढा काय कुणाचा गुन्हा केला आहे? मी एवढं सगळं चांगलं करते, लोकांना काळजी करते, सगळ्यांवर मनापासून प्रेम करते, तरी देव माझ्याच बाबतीत इतका निष्ठुर का? माझं काय चुकलं आहे? असं सगळं आता ती विचार करत असताना त्या ठिकाणी जीवा येतो. जीवा खरं तर गाढ झोपलेला असतो आणि आता गाढ झोपलेल्या जीवाला जेव्हा जाग येते तेव्हा त्याला नंदिनीच्या फुसफुसण्याचा आवाज येतो. आता नंदिनीच्या फुसफुसण्याचा आवाज आल्यामुळे जीवा उठलेला असतो आणि मग आता जीवा उठतो आणि नंदिनीकडे येतो. तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं काय गं, काय झालं आणि तू रडतीयस का? नंदिनी त्याबरोबर नंदिनी ही काहीच बोलत नसते. जीवा म्हणत असतो, नंदिनी बोल ना, काय झालं? नंदिनी त्यावर नंदिनी म्हणते, आज आई आमच्या होणाऱ्या बाळांसाठी दुपटी आणि गोधड्या बनवण्यासाठी कपडे बघत होती, पण जीवा आईला मी नाही हो सांगू शकले की मी आईच नाही होणार आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो, नंदिनी आता बाद झालं, हे सगळं खूप जास्त होतं आहे. काव्यासाठी तुझ्या डोळ्यांमध्ये आलेलं एवढं पाणी मी नाही सहन करू शकत. मी आत्ता जातो आणि काव्याला सगळं काही खरं सांगून टाकतो. खरं सांगण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. रोज रोज हा किती त्रास सहन करणार आहेस तू तिच्यासाठी? त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा हो असं काय करताय? काव्याला त्रास होईल या सगळ्यामुळे. त्यावर जीवा म्हणतो, हो का, तिला त्रास होईल का? आणि मग नंदिनी तुला होतोय त्रास, त्याचं काय? नंदिनी हे बघ, तुला जो हा त्रास होतोय ना तो सुद्धा मी नाही बघू शकत आणि म्हणूनच मी जाऊन सगळं काही आता काव्याला खरं खरं सांगणार आहे. हे बघ, काव्याला सावरायला आपण सगळेजण आहोत. तिला जो त्रास होईल ना तो एकच दिवसात एकदाच होईल, पण तुला हा रोज जो काही त्रास होतोय तो मला सहन नाही होत आहे. त्याबरोबर मग नंदिनी म्हणत असते, जीवा हे बघा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही असं काहीही करणार नाही आहात, काहीही करायची गरज नाही आहे. हे सगळं हे बघा, थोडे दिवस पुढे पुढे जाऊ द्या. कालांतरानंतर काव्याला सगळं आपोआप समजून जाईल आणि मग सगळं सोपं होईल. आता उगाचच्या उगाच तुम्हाला घाई करण्याची काही गरज नाही आहे. हे बघा, मला या गोष्टींचा त्रास होतो आहे कारण मी आजपर्यंत कधीही कुणाशी खोटं बोललेले नाही आहे ना, त्यामुळे मला या सर्व गोष्टींचा जास्त त्रास होतो आहे, बाकी काही नाही. जीवा हे बघा, मला थोडे दिवस त्रास होईल पण हळूहळू गोष्टी पुढे गेल्या की सगळं सोपं होईल. आता बघा ना, आता काव्याची चोर ओटी भरली की मग धोका संपला. त्याबरोबर मग जीवा म्हणत असतो, नंदिनी तिच्या चोर ओटीला कमीत कमी अजून 1 आठवडाभर तरी आहे आणि तोपर्यंत मी तुला ह्या त्रासात नाही बघू शकत. मी आत्ताच्या आत्ता काव्याकडे जातो आणि काव्याला सर्व गोष्टी खऱ्या सांगून टाकतोय. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला माझी शपथ. जीवा म्हणतो, आज तुम्हाला कितीही शपथा घातल्यास, कितीही आनाभाका घातल्यास ना तरी त्यांचा काहीही फायदा होणार नाही आहे. कारण रोज रोज तू ही अशी झुरून झुरून मरण्यापेक्षा मी काव्याला खरं सांगितल्यानंतर जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट होणार असेल तरीही चालेल, पण रोजचा हा त्रास नाही सहन होत आहे मला तुझा. त्यामुळे आता मी जातो आहे. नंदिनी जीवाला अडवण्याचे खूप प्रयत्न करते, ती त्याला खूप विनवण्या करते. जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी प्लीज, मी तुला सांगितलं आहे, मी तुझं ऐकणार नाही म्हणजे नाहीच. आणि मग आता जीवा नंदिनीला आता रूममध्ये लॉक करतो आणि तिकडनं बाहेर निघून जातो. जीवा नंदिनीला लॉक करून सांगतो, हे बघ नंदिनी, उगाचच्या उगाच दरवाजा वगैरे ठोठावू नकोस. जर तू दरवाजा ठोठावलास तर ही रात्रीची वेळ आहे, सगळेच जण जागे होतील आणि उगाचच मग सगळेजण विचारतील काय झालं काय झालं आणि मग सगळ्यांना सांगणं अवघड जाईल आपल्याला. तर दुसऱ्या बाजूला आता काव्य जी असते ती अडगळीच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि ती आता ते जे पाळणे असतात ते बघत असतं आणि ती म्हणत असते की खरंच हा पाळणा किती सुंदर आहे, किती गोड गोंडस आहे ना हा पाळणा. ह्या पाळण्यात जेव्हा आमची बाळं झोपतील तेव्हा तीसुद्धा किती सुंदर दिसतील आणि आमच्या बाळामुळे तर ह्या पाळण्याला आणखीनच जास्त शोभा येईल. एक बाजूला नंदिनीताईचं बाळ, एक बाजूला माझं बाळ, किती छान वाटेल ना ते दृश्य. खरंच पाळणा इतका सुंदर आणि त्यात 2-2 बाळंसुद्धा तितकीच छान गोंडस. त्याबरोबर मग त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा म्हणतो, 2 नाही 1च बाळ.
त्याबरोबर काव्या आता उठून उभी राहते आणि जीवाला म्हणते, जीवा अरे असं काय बोलतोस, माझ्या बाळाला देणार नाही आहेस का हा पाळणा? त्याबरोबर जीवा म्हणतो, काव्या काय बोलतेस तू हे? पार्थ दादा आणि मी आम्ही दोघं सख्खे भाऊ आहोत, मग त्याच्या बाळात आणि माझ्या बाळात मी असा फरक करेन का की तुझं माझं? आमची दोन्ही मुलं आम्हाला सारखीच असतील ना दोघा भावांना? त्यावर काव्या म्हणते, मग असं का बोललास तू की एकच बाळ झोपेल म्हणून, म्हणजे तुझंच ना? त्याबरोबर मग लगेचच जीवा म्हणतो, नाही तुमचं. त्याबरोबर काव्या म्हणते, अच्छा अरे पण आमचं बाळ जरी पहिलं झालं तरी नंतर आपण तुमच्या बाळाला हाच पाळणा वापरणार आहोत ना? मग त्यावर जीवा म्हणतो, आमचं बाळ होईल तेव्हा पाळणा वापरता येईल ना? त्यावर काव्या म्हणते, जीवा अरे तू काय बोलतोयस कोड्यात, मला खरंच कळत नाही आहे, प्लीजच तू जरा स्पष्टपणे बोलशील का? त्यावर जीवा म्हणत असतो, काव्या हे बघ आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते प्लीज शांतपणे ऐक, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. त्यावर काव्या म्हणते, बोल ना. त्यावर जीवा म्हणतो, आठवतंय तुला त्या दिवशी तू नंदिनीला बुक बाइंडिंगला दिलं होतंस? त्यावर काव्या म्हणते, हो अगदी व्यवस्थित आठवतंय. त्यावर जीवा म्हणतो, जेव्हा तू नंदिनीला बुक बाइंडिंग करायला दिलं होतंस ना तेव्हा नंदिनी रस्त्याने चाललेली असताना नंदिनीचा अपघात झाला आणि अपघात झाला तेव्हा मी तिला हॉस्पिटलाइज केलं. त्यावर काव्या म्हणते, ताईचं बाळ व्यवस्थित आहे ना? ताई ठीक आहे ना? त्यावर जीवा म्हणतो, ऐकून घे काव्या माझं पूर्ण. हॉस्पिटलला नेईपर्यंत त्या अपघातामुळे काव्या नंदिनीला काहीही त्रास झाला नव्हता. तोपर्यंत आमचं बाळ ह्या जगात होतं. पण हॉस्पिटलमध्ये लादीवरून पाय घसरला आणि नंदिनी पोटावर पडली आणि तेव्हा नंदिनीचं मिसकॅरेज झालं आहे काव्या. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नंदिनी असते ती विचार करत असते की मी काय करू, मी कशी जाऊ इकडनं बाहेर, काहीही झालं तरी मला जीवाना थांबवावंच लागेल. येव्हाना ते गेलेही असतील तिकडे आणि आता पार्थही तिथे असतील, काव्याला सगळं जीवा सांगून टाकतील, काव्याची काय अवस्था होईल. आजपर्यंत आम्ही दोघी बहिणींनी एकीमेकीला एवढा जीव लावला आहे, माझ्या बाबतीतलं हे सगळं ऐकून काव्याला किती धक्का बसेल. तिच्या आणि तिच्या बाळाला तर काही होणार नाही ना? देवा बाप्पा तिचं बाळ सुखी राहू दे, माझ्या बहिणीच्या बाळाला काही नको होऊ दे, नाहीतर माझी दृष्ट लागली असं सगळे लोक म्हणतील. माझं तर सुख नाही पण मी माझ्या बहिणीचंही सुख गिळलं असं होईल. नको नाही नंदिनी असं रडून चालणार नाही, तुला काहीतरी करावं लागेल, तुला इकडनं बाहेर पडावंच लागेल तरच तू जीवाला थांबवू शकशील, नाहीतर काही उपयोग होणार नाही आहे. मग आता नंदिनी ही जीवाला थांबवायला हवं, पण कसं काय करू असा विचार करते. मग तिला खिडकी दिसते, खिडकीवरचा पडदा जोरजोराने उडत असतो. नंदिनी म्हणते, गणपती बाप्पा तूच मला हा मार्ग दाखवला आहेस असं समजून मी आता इकडनंच बाहेर पडते. आता नंदिनी तिकडनं उडी मारायला चाललेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे काव्याला नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं ते सगळं ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग आता काव्या तशीच धावत नंदिनीकडे यायला निघालेली असते आणि आता काव्याला नंदिनीने आजपर्यंत तिच्यासाठी केलेलं सगळं आठवत असतं. नंदिनी तिला म्हणाली होती की खरंच हे वाचायला किती छान वाटतंय ना, आपण या सगळ्या वॉर्डमध्ये जायला इलिजिबल आहोत, गर्भप्रसूती वॉर्ड, ICU, मेटर्निटी वॉर्ड, खरंच आपण किती लकी आहोत ना काव्या. त्यानंतर मग काव्याला तेही आठवतं जेव्हा नंदिनी म्हणाली होती की आपण आपल्या प्रेग्नन्सीचा प्रवास सोबत करायचा, सोबत आपण सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा, सोबत आनंद घ्यायचा, आपण दोघीही सोबत आई होणार आहोत. त्यानंतर मग आता काव्या तशीच धावत नंदिनीकडे येते. नंदिनी उडी मारत असतानाच काव्य तिचा हात खाली खेचते. आता नंदिनी आणि काव्य दोघी बहिणी एकीमेकींना घट्ट मिठी मारतात. त्यानंतर मग काव्या नंदिनीला म्हणत असते, काय वेडेपणा करायला चालली होतीस ताई? अगं तू इतकं का सॅक्रिफाईस केलंस माझ्यासाठी ताई? अगं कोणीच कोणासाठी इतकं नाही करत, इतकं करतेस तू माझ्यासाठी ताई. तू माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी, माझ्या बाळाला काही होऊ नये यासाठी, मला काही होऊ नये यासाठी तुझं एवढं मोठं आभाळा इतकं दुःख पचवायला निघालीस, सगळ्यांपासून सगळं लपवायला निघालीस आणि तुझ्या बाबतीत जे काही घडत गेलं ते निमूटपणे सहन करायला लागलीस का? कशासाठी ताई? त्या दिवशीच तुला सांगितलं होतं ना माझ्याशी खोटं बोलू नकोस म्हणून, मग तरीही का? आणि मी इतकी मूर्ख की माझ्या आनंदाच्या ओघात तुझं दुःख मला दिसलंच नाही गं ताई. खरंच सॉरी ताई, तू माझ्यासाठी आजपर्यंत इतकं काही केलं आहेस आणि मी मात्र. त्यावर नंदिनी म्हणते, काव्या उगाच तू स्वतःला दोष देऊन घेऊ नको. काव्या म्हणते, माझंच तर दोष आहे ना ताई, मला काही होऊ नये, माझं काही होऊ नये म्हणूनच तर तू मला काही सांगत नव्हतीस, मला कळू नये म्हणून घरातही सांगता येत नव्हतं तुला, माहिती आहे मला, कळलं आहे सगळं. पण तू काळजी करू नकोस, सगळं काही छान होईल. खरंच अगं नक्की भविष्यात आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल आणि जरी नाही मिळाला तरी काळजी करायची काय गरज आहे?
शेवटी माझं मूल काय तुझं मूल काय वेगळं थोडीच आहे. मला तर माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे. माझं मूल तर तूच सांभाळणार आहेस ना. त्याबरोबर आता जीवा हा त्या दोघीही बहिणींकडे येतो आणि म्हणत असतो, बघितलंच नंदिनी, शेवटी जे मी म्हणालो होतो तेच बरोबर ठरलं ना. एक खोटं लपवायला आपल्याला रोज नवीन नवीन कितीतरी खोटी बोलावी लागत होती, पण आज मी काव्याला सगळं काही खरं सांगून टाकलं, समजावून सांगितलं आणि बघ काव्याने सुद्धा ते किती छान पद्धतीने समजून घेतलं. आणि समजून घेतलं तर घेतलं, वरून तुला आधार द्यायला ती स्वतः आली. यापेक्षा मोठी गोष्ट आणखीन काय हवी आहे नंदिनी. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो पार्थ असतो तो आता काव्य रागवलेली असते, त्यामुळे विचार करतो की नाही काव्याला मनवायला हवं, मला काहीतरी करायला लागेल, काय करू. मग त्यावेळी आता पार्थला एक जबरदस्त आयडिया सुचते आणि ती म्हणजे काव्याला छान उशीवरती सॉरी लिहितो आणि इम्प्रेस करतो. मग आता पार्थ काय करतो, पार्थ आता त्याचे जे स्केच पेन असतात त्यांची सगळी झाकणं जमा करतो आणि त्या टोपनने आता तो सॉरी असं वाईट उशीवरती लिहितो. आता ते कलरफुल पेनचे कलरफुल टोपन आता पार्थने छान मस्तपैकी सॉरी लिहिलेलं असतं. आता पार्थ विचार करतो की चला आता काव्य रूममध्ये आल्या की काव्य हे सॉरी बघतील आणि त्यांना मग मला माफ करावंच लागेल. आता काव्य रूममध्ये येते. आधीच एकतर नंदिनीचं जे काही घडलेलं असतं त्यामुळे ती डिस्टर्ब असते, त्यात पार्थने हा उद्योग करून ठेवलेला असतो. काव्य आता ते सॉरी लिहिलेलं बघते आणि म्हणते, मला तुमच्याकडनं सॉरी नको आहे, समजलं तुम्हाला. पार्थ म्हणतो, काव्य अहो ऐका ना माझं. काव्य म्हणते, मला काही ऐकायचं नाही आहे पार्थ, प्लीज. आणि मला ना वेळही नाही आहे, मला झोपू द्या, मला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे, कोचिंगला जायचं आहे. आणि मग काव्य आता थेट झोपून घ्यायला जाते. पार्थ तिला मनवण्याचा प्रयत्न करतो, पण काव्य काहीच ऐकून घेत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ काव्याच्या आधी उठतो, स्वतःचं आवरून घेतो आणि त्यानंतर किचनमध्ये जाऊन आता काव्यासाठी छान फ्रूट सलाड बनवतो आणि मग त्याच्यावरती खाण्याच्या लाल कलरने सॉरी असं लिहितो आणि मग ते काव्यासमोर आणून डायनिंग टेबलवर ठेवतो. आता काव्य ते बघते आणि आणखीन चिडत म्हणते, तुम्हाला सांगितलं ना मी, मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी, तर कळत नाही आहे का तुम्हाला? का बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी? तुम्हाला आहेत ना इतर लोक तुमच्या सर्व गोष्टी शेअर करण्यासाठी, मग बोला ना त्यांच्याशीच. त्याबरोबर पार्थ आता काव्य डायनिंग टेबलवर इतक्या मोठ्याने बोलू लागतो, काव्य प्लीज हळू बोला, शांत व्हा. काव्य म्हणते, नाही व्हायचं आहे मला शांत, इतक्यांदा समजावून सांगूनही तुम्हाला का कळत नाही आहे? त्याबरोबर मग आता इकडे मानिनीला बरोबर समजतं की काव्य आणि पार्थमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे, यांचं भांडण झालेलं आहे. मग आता काव्या हिला शांत करण्यासाठी मानिनी लगेचच पार्थला ओरडते आणि म्हणते, पार्थ अरे काय चाललंय तुझं? का उगाच सकाळ सकाळ तू माझ्या बिचाऱ्या गरीब सुनेच्या मागे लागलास? जर ती तुला म्हणते की शांत राहा, मला नकोस तू तर नकोस तूच ना तिला. बिचारी माझी सून मघापासून शांत बसली आणि तू मात्र तिला त्रास देतच चाललायस. पार्थ म्हणतो, अगं आई मी तर फक्त. त्यावर मानिनी काकू त्याला डोळ्याने खुणावतात की शांत बस, आता सध्या तरी काहीही बोलू नकोस. मग मानिनी काकू म्हणतात, काव्या बाळा तू खाऊन घे बरं, तुला कोचिंगला जायचं आहे ना. मग काव्या खाऊन घ्यायला लागते. तर आता इकडे विक्रमने सुद्धा या दोघांचा वरचा सूर लागलेला ऐकलेला असतो. विक्रमसुद्धा तिकडे येतो. आता विक्रम आल्यावर दोघंही गप्प बसतात. विक्रम विचारतो, काय चाललंय काय? घरामध्ये महायुद्ध सुरू होणार अशी भावना दिसत आहे काय? त्याबरोबर सगळेच जण म्हणतात की नाही काही नाही. त्याच्यानंतर मग काव्य निघून जाते, पार्थही निघून जातो. आता विक्रम काका मस्तपैकी नाश्ता वगैरे करतात आणि आता खूप दिवसांनंतर ते सुद्धा ऑफिसला जायला निघतात. मालिनी काकूंना ते सांगत असतात, मालिनीला उशीर होईल, एवढ्या दिवसानंतर आता इथल्या ब्रांचला जातोय तर तिकडचा सगळा फॉलोअप वगैरे घेईन. मी ऐकलं आहे कोणीतरी दिव्या नावाची नवीन एम्प्लॉईसुद्धा पार्थने हायर केलेली आहे रम्याच्या जागेवरती, तिचंसुद्धा काम मला बघायचं आहे, ते सगळंसुद्धा बघून घे काय. मग मालिनी काकू होकार देतात आणि विक्रम काका निघतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो विजय असतो तो आता वसवत्या आणि रम्याकडे येतो आणि वसवत्याला आणि रम्याला तो सांगत असतो की काल विक्रम काकांनी आणि मानिनी काकूंनी माझा खूप जास्त अपमान केला. मानिनी काकूंचं तर मी समजू शकतो, पण विक्रम काका त्यांनीसुद्धा माझा अपमान केला. मी त्यांच्याबरोबर चांगल्यापणे बोलायला गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या घरात कशाला राहताय, अर्श्रितासारखे निघून जा इकडनं, वाळवी पाल अशाप्रमाणे तुम्ही आमच्या घराला चिपकलेले आहात. तुम्हाला जायचं नसेल ना एकट्याला तर तुमच्याबरोबर वसवत्या आणि रम्यालाही घेऊन जा असं ते म्हणाले. त्यावर हे ऐकून रम्या म्हणते, काय ते लोक असं म्हणाले? त्याबरोबर वसवत्या म्हणते, हो आपण बरं जायचं. विजयराव यांनी कितीही नाकारलं ना तरी हे घर आपलंही तेवढंच आहे जेवढं यांचं आहे. ह्या घरातला 50% माझ्या नावावरती आहे. त्याबरोबर इकडे आता विजय हा म्हणत असतो, हो सासूबाई मला ते माहिती आहे, म्हणूनच तर मी त्यांना काही बोललो नाही ना.
नाहीतर जर तुमच्या नावावर घर नसतं तर खरंच आपण निघून गेलो असतो माझ्या घरी. तशी काही आपल्याला इथे राहण्याची गरज नाही आहे, पण यांनी तुम्हाला जो त्रास दिला आहे त्याचा बदला घ्यायचा ना, म्हणून फक्त आपण इथे राहतो. तर इकडे आता पार्थ ऑफिसला आल्याबरोबर नेहमीप्रमाणे दिव्या आता पार्थच्या अवतीभोवती गोंडागोळायला लागते. ती पार्थ सर करत असते. पार्थ म्हणतो, तुम्हाला बेबूबद्दल बोलायची काय गरज होती हो? कोणी सांगितलं होतं तुम्हाला नसता आगाऊ पडायला? दिव्या म्हणते, अहो सर, मी सहजच बोलून गेले. म्हणजे तुम्ही किती सतत त्यांच्याबद्दलच सांगत असता मला, हे मला काव्या मॅडमना सांगायचं होतं. सर, तुम्हाला माहिती आहे ना, मी ओघाओघात बोलत असते आणि मी खूप बोलत असते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, स्वतःवरती कंट्रोल ठेवायला शिका मिस दिव्या. तुमच्या ओघाओघात बोलण्यामुळे एखाद्याचा संसार मोडू शकतो, कळतंय का तुम्हाला? आता ते दोघंजणं हे बोलत असतात. तर आता विक्रम हा ऑफिसला पोहोचतो. विक्रम ऑफिसला पोहोचल्यावर आता स्टाफमध्ये चर्चा सुरू असते. हल्ली पार्थ सरांचं लक्ष कामाव्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी आहे. हा फोटो बघताय ना, त्याबरोबर आता विक्रम तिकडे येतो आणि विचारतो, काय चाललंय तुमचं बोलणं? कुठे आहे पार्थचं लक्ष? काय बोललात आता? त्यावर सगळेच एम्प्लॉई गप्प बसतात आणि आपापल्या कामांना जातात. विक्रमला कळतच नाही की नक्की ही लोकं कशाबद्दल बोलत होती. मग विक्रम हा आता विचार करतो की मला पहिलं पार्थच्याच केबिनमध्ये गेलं पाहिजे. पार्थकडूनच तर मला संपूर्ण महिनाभराचा फॉलोअप मिळेल. विक्रम काका पार्थच्या केबिनमध्ये येतात तेव्हा ते आता तिकडे दिव्याला बघतात. दिव्या आणि पार्थला असे एकत्र बघून विक्रम काकांच्या लक्षात येतं, कदाचित काव्या आणि पार्थच्या भांडणाचं कारण हेच आहे. मग विक्रम काका आता नोटीस करतात बाहेरूनच की दिव्या पार्थच्या खूपच जास्त जवळ करत आहे. विक्रम काका ताबडतोब ओरडतात की काय सुरू आहे सगळं इथे? त्याबरोबर दिव्या लांब होते. तर विक्रम काका म्हणतात, इथे तुम्ही काम करायला येताना मग कामच करायचं, घरचं पर्सनल गप्पा इकडे नाही मारायच्या, समजलं ना? आणि मिस दिव्या, तुम्हाला एवढ्या मोठ्या पोजवरती ठेवलेलं आहे, तुम्हाला काही सिरियसनेस आहे की नाही कामाचा? कामात तुम्ही अशा वायफळ गप्पा मारता, तुम्हाला काही वाटत नाही का? हे बघा, लक्षात ठेवा, आजच्या नंतर कामामध्ये ह्या अशा वायफळ गप्पा मारलेल्या चालणार नाही. बॉस आहे पार्थ, तुमचा मित्र नाही. त्यामुळे त्याच्या केबिनमध्ये असं उठसूट निघून आलेलं सुद्धा मी खपवून घेणार नाही. बाहेर तुम्हाला तुमचा डेस्क दिलेला आहे, तुम्हाला तुमचं केबिन दिलेलं आहे, तिकडे बसून काम करायचं, समजलं ना? आणि मीटिंगमध्ये किंवा कामं असेल तरच फक्त पार्थच्या केबिनमध्ये यायचं, त्याच्याशी बोलायचं, कळलं? त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, सॉरी सर, खरंच सॉरी, मला वाटलं नव्हतं की तुम्हाला मी असं पार्थ सरांबरोबर बोललेलं आवडणार नाही. ठीक आहे, मी लगेच निघते. आणि मग दिव्या लगेचच सॉरी करत तिकडनं निघून जाते. त्याबरोबर इकडे आता जो पार्थ असतो तो विक्रमला म्हणत असतो, बाबा, अहो तुम्ही एवढे का रागवलात? ती जी दिव्या आहे ती खरंच मनाने अजिबातच वाईट नाही आहे. ती मुलगी खरोखर खूप चांगल्या स्वभावाची आहे. अहो, आपल्या रम्याच्या जागी तिला हायर केलेलं आहे. रम्यापेक्षा कितीतरी पटींनी ती हुशार आहे तर आहे, वर्ण किती समजूतदार आहे, समंजस आहे. हां, आता ओघाओघात कधी जास्त बोलून जाते, हे खरं आहे, पण खरंच मुलगी खूप चांगली आहे. अहो, कोल्हापूरवरनं एकटी आलेली आहे इकडे काम करण्यासाठी. आणि काल काव्यांबरोबर सुद्धा बोलली ती. तिने काव्यालाही सांगितलं की आमच्यात तसं काही नाही आहे वगैरे. मग तुम्ही काय एवढे आज पॅनिक झालात? त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, हे बघ पार्थ बेटा, मी जे सांगतोय ना ते आता शांतपणे आणि व्यवस्थित ऐक. सध्या काव्या प्रेग्नंट आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम प्रेग्नन्सीमध्ये ना बायकांचे भरपूर हॉर्मोन चेंज होत असतात, मूड स्विंग्स होत असतात. काव्याच्याही बाबतीत सगळं तसंच घडतं आहे. हां, आता काव्याला काल तुमची मैत्री आवडली, पण आज तिला तुमच्या मैत्रीचा रागही येऊ शकतो. म्हणून सांगतो, सगळी गोष्ट आहे ना लिमिटमध्ये असणं गरजेचं आहे. तुझ्या हाताखाली एवढ्या मुली काम करतात, कुठल्याच मुलींबरोबर तू इतका क्लोज होत नाही. या मुलीबरोबर तू खूपच जास्त क्लोज झालास. यामुळे एम्प्लॉईमध्ये सुद्धा भेदभाव केल्यासारखं होतं ना. म्हणून मी तुला सांगतो, माझं इंटेन्शन काही वाईट नव्हतं रे. पार्थ म्हणतो, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसंच होईल, मी दिव्यापासून अंतर राखूनच राहील. त्यानंतर मग आता विक्रम काका हे घरी आलेले असतात. आता घरी येताना ते विचार करतात की चला आता पार्थमधलं आणि काव्यामधलं भांडणसुद्धा दूर होईल, कारण मी आता पार्थची एवढी चांगली समजूत घातलेली आहे. आता ती काव्या काही पुन्हा पार्थच्या मागे करणार नाही. रादर ती जरी करायला आली तरी पार्थ काही तिला मागे करू देणार नाही. हे सर्व विचार त्याच्या मनात सुरू असतात. इतक्यात आता रम्या विक्रमला म्हणते, मामा, बरं चाललंय रे तुझं? नाही म्हणजे स्वतःच्या सुनांना एक वागणूक देतोस आणि माझ्या नवऱ्याला दुसरीच वागणूक देतोस. माझा नवरासुद्धा या घरचा जावई आहे ना, जसं तुझ्या सुना या घरच्या सुना आहेत. त्याबरोबर मग मानिनी काकूसुद्धा आता तिकडे आलेले असतात. तर वसुआत्या म्हणते, बरं झालं तू आलीस मानिनी. काल तुम्ही दोघं नवरा बायको काय बोलत होतात माझ्या जावयाला? वाळवीसारखा, पालीसारखा, पांडगुळासारखा तो इकडे चिटकून आहे का? लक्षात ठेवा,
तो इकडे काही चिटकून वगैरे नाही आहे, तर तो इथे आमच्या प्रेमाखातर राहतो आणि ह्या घरात माझाही हिस्सा आहे. मग आता वसुहत्याने हिश्श्याचा विषय काढल्यावर विक्रम काका म्हणतात, वसुताई जर गोष्ट पैशांचीच असेल ना, तर भाऊजी गेल्यानंतरपासून मी आत्तापर्यंत तुला आणि रम्याला सांभाळलं आहे. रम्याचं संगोपन, शिक्षण, लग्न सगळं करायला मी हातभार लावलेला आहे. त्यामुळे तू मला हे पैशांचा व्यवहार शिकवू नकोस. आणि राहिला प्रश्न तुझ्या जावयाचा, तर तुझ्या जावयाची जी लायकी आहे मी त्याचप्रमाणे त्याला उत्तरं दिली आहेत. समजलं ना? वसुहत्याच्या चांगल्याच हातावर विक्रम काकांनी ठेवलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.